प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये आज तुम्ही राखी पौर्णिमा बघणार आहात आणि आजचा भाग त्यांनी छान दाखवलाय। सुरुवातीला त्यांनी रोहिणीची राखी पौर्णिमा साजरी झालेली दाखवली आहे। रोहिणी राखी बांधते श्रीकांतला आणि गिफ्ट तिला साडी मिळते। रोहिणी साडी बघून म्हणते, काय रे श्री, किती लाऊड आहे ही साडी। नैना तोंड माकडं करते आता तिच्याकडे बघून आणि मग आता ही रोहिणी म्हणते, काय श्री, वय झालंय तुझं, माझी चॉईस विसरलास का तू। आता ते श्रीकांत म्हणतात, अगं रोहिणी, मला माहित होतं तुझी चॉईस खूप वेगळी आहे, त्यामुळे मी प्राइस टॅग ठेवलाय त्या साडीवर। अगं खूप महागाची आहे साडी रोहिणी। रोहिणी त्यावर म्हणते, बरं ठीक आहे, नेसेन मी एकदा दोनदा, हिला भेटतंय ना आयतं वैतं म्हणून जास्ती झालंय प्रेक्षकांनो। असो, तर आता ती कला म्हणते, बरं चला सगळेजण आता जेवून घ्या, तुम्हाला भुका लागल्या असतील ना, मी पानं वाढायला घेते, आज नारळी भात केलाय मी जेवायला। आबा म्हणतात, अरे वा, चला चला पोरा हो, जेवून घेऊया। आणि हे काय, अद्वैत म्हणतो, थांबा। आणि आता अद्वैत सोबत कलाची आई आणि कलाची बहीण काजू दोघीही आलेल्या आहेत आणि त्या दोघींना बघून म्हणजे एक कला आणि नैना सोडली तर बाकीच्यांचे चेहरे जराशे मुरडलेले आहेत आणि आबांना तर फार आनंद झालाय। आता कला तिच्या आईला बघते आणि अरे वा आई, गुंड्या, तुम्ही दोघी इथे। अद्वैत त्यांना या म्हणून म्हणतो आदराने। आता त्या दोघी जणी आत आल्यात, खूप भारी वाटतंय काजूला, तर काजू गोड दिसते ना प्रेक्षकांनो। आता ही कला म्हणते, आई, गुंडू, अगं तुम्ही दोघी इथे आज कशा काय अचानक। मग आता त्या कलाची आई म्हणते, अगं जावई बापूच आले होते आम्हाला घ्यायला, अगं ते स्वतः आले होते आम्हाला न्यायला। आता असं बोलल्यानंतर हा अद्वैत छान लाजतो बरं का। आता कला म्हणते, आई ये ना बस। अद्वैत पण म्हणतो, या ना प्लीज बसा। आता सरोजला फार राग आलाय बरं का प्रेक्षकांनो, पण आता बघा खूप छान दाखवलंय त्यांनी। आबा म्हणतात, वा वा वा, अलभ्य लाभ झालाय की आज, सणावारी पाहुणे येणं म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा। कला किती आनंदी झालीये बघा ना। आता हे विचारतात अद्वैतला आबा, काय रे अद्वैत, ही मंडळी तुझ्या बरोबर कशी। अद्वैत म्हणतो, आबा काल मी बोलत होतो ना हिच्याशी, तेव्हा मला जाणवलं की हिच्या मनामध्ये इच्छा आहे माहेरी जाण्याची, पण काल रात्री ती मला म्हणाली की काहीतरी कारणामुळे ते कॅन्सल झालंय। मग हिचा नवरा म्हणून माझी जबाबदारी आहे ना, म्हणून मग हिच्या माहेरी गेलो आणि थेट यांना घेऊनच आलो। आता त्यावर बाकीच्यांचे रिॲक्शन बघा कसे। कला खूप गोड लाजते आणि छान वाटतंय तिला, पण रोहिणी मात्र मनात विचार करतीये, कलाला रक्षाबंधन साजरा करण्यात यावं म्हणून ह्या अद्वैतने तिच्या आईला इथे आणलंय। नाही, हे सगळं पचणं जरा कठीणच वाटतंय मला। आबा म्हणतात, अरे वा अद्वैत, वा वा, शब्बास, आता तुला कळायला लागलं हं, नवरा बायकोने एकमेकांची साथ देणं म्हणजे काय असतं ते। आता लगेच हा अद्वैत म्हणतो, हो आबा। आता ही सरोज विचार करते, हा अद्वैत बरा आहे ना, असं का वागतोय हा, काय चाललंय काय अद्वैतचं, या खऱ्यांना इथे का घेऊन आलाय हा, या कलाला बरं वाटावं ही ह्याची जबाबदारी आहे असं वाटायला लागलंय की काय याला, काय करावं आता अद्वैतचं। या पोरींनी तर उच्छादच मांडलाय नुसता। अद्वैत आणि सगळेजण खूप खुश आहेत, पण आता सरोज मात्र तिथून निघून जाते आणि हे कलाला कळतं आणि रोहिणीला सुद्धा। तर आता आजोबा म्हणतात, चला राखी बांधण्याचा कार्यक्रम करून घ्या बरं आधी पोरींनो। आता ही कला म्हणते, ताई चल बस बरं तू आधी, तू मोठी आहेस ना, तुझा मान पहिला। आणि आता कलाने नैनाला राखी बांधली आहे आणि मग एकीकीला राखी बांधलेली आहे बघा हा प्रेक्षकांनो। कला नैनाला कुंकू लावत असते राखी बांधायच्या आधी, तेव्हा ही नैना म्हणते, कुंकू नको लावूस, मला ॲलर्जी आहे कुंकवाची, तू फक्त राखीच बांध मला। आणि मग आता कलाने त्या राखीला कुंकू लावून तिला राखी बांधली आहे नैनाला आणि मग काजूने बांधली आहे नैनाला राखी। खूप छान दाखवलंय त्यांनी एक एक। आता हे सगळे सीन तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटतील, पण घेणं न देणं, या श्रीकांत काकांचं तोंड का वाकडं झालं ते काही मला कळलं नाही, म्हणजे काय म्हणू आता। असो, जरा हसू झालं मला यांच्याकडे बघून। तर आता काजूने कलाला पण राखी बांधली आहे आणि कलाने पुन्हा काजूला राखी बांधली आहे, नैनाने बांधली आहे पुन्हा या आपल्या कलाला राखी। छान दाखवलंय त्यांनी राखी पौर्णिमेचं सेलिब्रेशन। ज्यांना भाऊ नाहीये त्या बहिणी एकमेकींना राखी बांधतात, हा नवीन ट्रेंड खूपच छान वाटतो नाही प्रेक्षकांनो। तुम्हाला काय वाटतं याबद्दल मला नक्की कळवा आणि तुम्हीही अशीच राखी पौर्णिमा साजरी करता का, मला कमेंट करून नक्की सांगा हं। आता जेव्हा काजूला राखी बांधत असते ना कला, तेव्हा सोहमने तिचा फोटो काढलाय बरं का, तेही गपचूप। आता आबाजी म्हणतात, चला आज मन भरून पावलं बघा माझं, जेवून घेऊयात। आता कलाची आई म्हणते, नको आबाजी, तुम्ही जेवून घ्या, आम्ही निघतो। आबाजी म्हणतात, नाही असं कसं, सणावारी आलात तुम्ही आणि असंच जाणार का,
कलाने नारळी भात बनवलाय, तो तरी खाऊन जावा. आता कलाची आई म्हणते बरं चालतंय आबाजी. आता आदरातिथ्य स्वीकार करत कलाची आई तिथेच थांबली आहे आणि कलाच्या आणि त्यांच्या गप्पा खूप छान रंगल्यात बरं का प्रेक्षकांनो. आता पुढचे सीन तर तुम्ही बघतच राहा, अप्रतिम दाखवले. सगळ्यांची जेवणं खावणं झाली आहेत. कला गॅसचा ओटा स्वच्छ करत असते तेव्हा अद्वैत तिथे पाणी पिण्यासाठी येतो. कला त्याच्या जवळ जाऊन म्हणते, चांदेकर मला बोलायचंय जरा तुझ्याशी. अद्वैत म्हणतो हां बोल ना मग. आता कला म्हणते, अरे चांदेकर मला ना तुला मनापासून थँक्यू म्हणायचंय. मला माझ्या माहेरी जमणार नव्हतं आज आणि नैनाताईने जायला नकार दिला होता, पण त्यामुळे आई जरा दुःखी झाली होती आज. पण आईला आणि गुंड्याला तू इथे आणून जो सुवर्णमध्य गाठलायस ना, त्यामुळे सण पण साजरा झाला आणि आई सुद्धा खुश झाली. खरंच थँक्यू. म्हणजे तुझे आभार मानावे तितके कमीच आहेत आणि थँक्यू सो मच. असं म्हणून तिने तिचा हात पुढे केलाय अद्वैतला थँक्यू म्हणण्यासाठी. अद्वैतने पण शेक हँड करत तिला रिटर्न म्हणून तिचे कॉम्प्लिमेंट स्वीकारलेत हात पुढे करून. पण तरी सुद्धा अद्वैत म्हणतो थँक्स म्हणायचं कशासाठी. कला म्हणते तू जे काही केलंयस त्यासाठी आभार तर मानायला हवे ना, म्हणून मी मनापासून बोलतेय तुला थँक्यू. मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे, यासाठी तुला आभार मानायची गरज नाहीये. मी जे काही केलंय आज ते भरपाईचं एक छोटासा प्रयत्न होता असं समज. काय आहे ना, एखादी गोष्ट घडताना जेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने बघत नाही तोवर माझा त्यावर विश्वास बसत नाही. आता मंगळागौरीच्या दिवशी जे काही घडलं ते मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय. तुझ्या घरच्यांनी साधा आहेर आणला म्हणून घरच्यांनी त्यांना फार ऐकवलं आपल्या, पण मला ते अजिबात पटलं नाही म्हणून मी हे सगळं केलं. त्यासाठी तुला आभार मानायची गरज नाहीये. कला म्हणते तू जे काही केलंयस माझ्यासाठी ते फार मोठं आहे, म्हणूनच तुझे आभार मानतेय मी. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की मी अद्वैत चांदेकर आहे आणि मी नेहमीच मोठ्या मोठ्याच गोष्टी करतो, छोट्या गोष्टी कधी करतच नाही. कला आता पहिल्यांदा त्याच्या अशा उत्तरावरती त्याला स्माईल देते बरं का. आणि आता अद्वैत पाणी पिऊन तिथून निघून जातो. असो प्रेक्षकांनो, अद्वैतचा हे सगळं करण्याच्या मागे मूळ उद्देश काय आहे ना ते तुम्हाला लवकरच कळेल. म्हणजे ह्याच भागामध्ये पुढच्या सीनमध्ये अतिशय छान दाखवलंय. म्हणजे अद्वैत किती श्रद्धाळू आहे ना हे तुम्हाला कळणार आहे. आता कला तिथेच तिचे आई बसलेली असते गप्पा मारत आबाजींशी सगळ्यांशी. कला तिथे त्यांना जॉईन होते. आता या रजनीताई म्हणतात, अगं कला तू काय आता आवरसावरच करत बसणार आहेस का? तुझी आई आली आहे, जरा गप्पा मारत बस की त्यांच्याशी. श्रीकांत काकाला वाटतं कशाला रजनी मध्ये मध्ये बोलतीये, पण आता आबाजी म्हणतात बरोबर बोलायली आहे रजनी. अगं आईच्या बरोबर जरा गप्पा मार कला आणि आईला जरा दाखव घर, कामं काय होत राहतील दिवसभर. त्यावर कला म्हणते हो आबा. आता आबा म्हणतात जा तुझ्या आईला घेऊन जा बरं तुझ्या खोलीमध्ये आणि आरामात दोघी जणी गप्पा मारत बसा. कला म्हणते आई ग चल खोलीत बसूया. अगं खरंच चल. संगीताताईंना जरा कानकोंड वाटत असतं, बाई कसं जावं एकदम कलाच्या खोलीत. पण आता कला म्हणते अगं आई चल खरंच. मग आता त्या जातात, कलाचा आग्रह असतो. आबा म्हणतात मी आता जरा आराम करतो हं कला. कला म्हणते हो आबा. आणि आता कला तिच्या आईला खोलीत घेऊन येते. कलाच्या खोलीत गेल्यावर कला म्हणते आई ये ना बस ना इथे. आता त्या आपुलकीने बसतात संगीताताई आणि आता कलाशी बोलतायत आणि तिला म्हणतात काय गो कले, आबाजी लई कौतुक करतात ग तुझं, त्यांच्या डोळ्यात तुझं लई कौतुक दिसतं बघ. आणि मी पण मनात म्हटलं की माझी कला आहेच कौतुक करण्यासारखी. दोघीही मायलेकींच्या गप्पा छान रंगल्यात. आता ही कला म्हणते अगं आई मी तुला सांगते आजोबा ना अगदी आपल्या बाबांसारखे, म्हणजे लहान लहान गोष्टींचं पण खूप कौतुक करतात ते. बाकी कोणी काही म्हणू दे, आजोबा नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. कधी कधी तर मला लाजल्यासारखंच होतं बाई. आता तिची आई म्हणते अगं कले, आबाजीच्या रूपाने तुला खरंच आजोबाच मिळाले बघ. पण खरं सांगते तुला कले, ते नात सुनेवानी नाही, तुझ्यावर नातीवानी प्रेम करतात बघ. बोलता बोलता या संगीताताई मनात विचार करतात माझी कला आहेच माया लावण्यासारखी, जिथे जाईल तिथे माया लावते सगळ्यांना. सासरी छान रंगली आहे माझी लेक. आता असा विचार करतच त्या म्हणजे तंद्रीमध्ये गुंगलेल्या असतात. कला म्हणते अगं आई काय विचार करतेस तू एवढा. संगीताताई म्हणतात अगं काही नाही, आज ना कले मला एका वेगळ्याच गोष्टीचं समाधान वाटतंय बघ.
बघा हा प्रेक्षकांनो, यांनी 2 सीनमध्ये छान तुलना दाखवली आहे. म्हणजे इकडे कला तिच्या आईशी बोलतीये आणि अद्वैत त्याच्या आईशी बोलतोय. आता अद्वैतची आई बघा कशी वचा बोलते त्याच्याशी. "काय रे अद्वैत, मला ना तुझं नवल वाटतंय. तुला खरंच कळत नाहीये अद्वैत, मला तुझ्याशी काय बोलायचंय?" सरोज अद्वैतशी बोलत असते. रादर ती रागवत असते अद्वैतला. अद्वैत म्हणतो, "आई, तुला काय बोलायचंय माझ्याशी? मला खरंच कळत नाहीये गं. काय म्हणतेस तू? काय झालंय नेमकं? काय झालं? तुला बरं नाही वाटत आहे का?" आता सरोज चिडते आणि म्हणते, "अद्वैत, मला ना इरिटेट झालंय बघ. तू माझाच अद्वैत आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तू कलाच्या घरी गेला होतास? तिच्या आईला आणि बहिणीला आपल्या घरी आणायला? का?" आता ते का जे होतं ना त्यांनी मोठ्याने ऐकवलंय आपल्याला. अद्वैत त्याच्या मनाचा थांगपत्ता त्याच्या आईला लागूच देत नाही. बघा प्रेक्षकांनो, पैशाची श्रीमंती कशी असते आणि मनाची श्रीमंती कशी असते. तेच कलाची मायाळू आई तिला काय म्हणते बघा हा. "अगं कला, जावई बापू स्वतः आले होते आज आपल्या घरी. अगं मला नवलच वाटलं ग कले, आम्हाला न्यायला आले ते. मी त्यांना म्हणलं बी, कशा पायी एवढी वाट वाकडी करून आलात तुम्ही जावई बुवा?" त्यावर मला काय म्हणाले माहितीये का तुला? कला म्हणते, "काय म्हणाला तो?" आता ते संगीताताई म्हणतात, "अगं जावई बापू मला म्हणाले, कलेचा आनंद मला लई महत्वाचा आहे. आपण आधी पण सण साजरे करत होतो की नाही, मग कलाने तिचे सगळे सणवार का नाही साजरे करायचे? आता लग्न झालं म्हणून काय झालं? म्हणून मी तुम्हाला घ्यायला आलोय." कला हे सगळं ऐकून भारावून गेलीये. आता संगीताताई म्हणतात, "अगं कला, जावई बापू तुझा किती विचार करतात ना गं, मला लई भारावल्यासारखं झालंय बघ." आणि कलाला सुद्धा खूपच इम्प्रेस झालीये कला अद्वैतवर, असं म्हणायला हरकत नाहीये. आता इकडे सरोज बघा कशी वचा बोलतीये अद्वैतला. सरोज म्हणते, "अद्वैत, काय चाललंय तुझं हे सगळं? तू त्या पोरीशी असं वागायला लागलाय ना की माझी तळपायाची आग मस्तकात जातीये. तिची आपल्या लेखी शून्य किंमत आहे. हे तुला माहितीये ना, का ती तुझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली आहे. त्या लोकांनी आपल्यासोबत काय केलंय हे तुला माहित असून सुद्धा तू तिच्याशी असा वागतोय ना, जसं काही आपलीच सगळी चूक आहे आणि तिने आपल्यावर उपकार केले तुझ्याशी लग्न करून. अद्वैत, खरं सांग मला, तुला खरंच तिची काळजी वाटायला लागलीये का? तुला तिच्याशी संसार करायचा आहे का? असं काही वाटतंय का तुला?" पण अद्वैतराव अजूनही चुपचाप बसलेत. त्यांच्या मनाचा थांगपत्ता अजिबात लागू देत नाहीये. आता ते नेमकं तो का शांत बसला ना, हे पुढे बघत राहा प्रेक्षकांनो. संगीताताई म्हणतात, "खरंच आपल्या लेकीचा संसार असा मार्गी लागणं बघणं यासारखं सुख नाहीये बघ कले. जावई बापू किती काळजी करतात ग तुझी कले. अगं तुझ्या मनाचा लई विचार करतात ग ते. कले, तुला एक सांगू का?" कला म्हणते, "अगं आई बोल ना." "अगं कले, काही वेळेला मला अद्वैतरावांचं वागणं कळत नाही ग." कला म्हणते, "अगं आई, तू माझ्या मनातलं बोललीस बघ. अगं मला पण त्याचं वागणं अजिबात कळत नाही." "अगं चांदेकर ना." आता तिची आई ओरडते मध्येच आणि म्हणते, "काय लावलं ग चांदेकर चांदेकर? नवऱ्याला असं आडनावाने हाक मारायचं असतं का?" कला म्हणते, "आई, ते जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. पण मी तुला हेच सांगते की तुझ्यासारखं मला पण त्याच्या मनाचा ठावपत्ताच लागत नाही बघ." आता तिची आई म्हणते, "कले, आतापर्यंत तुम्ही दोघं एकमेकांशी बोलत पण नव्हतात बघ. मंगळागौरीच्या दिवशी जावई बापू किती चिडले होते ग तुझ्यावर आणि आता अचानक तुझी काळजी पण करायला लागले. तुझ्या आनंदासाठी ते आपल्या घरी आले. मला तर फार नवल वाटतंय बाई कले. हे काय चाललं असेल ग समद?" आता इकडे सरोज या अद्वैतला म्हणत असते, "अद्वैत, मला सांग, हे सगळं तू का वागतोयस? हे सगळं वागण्यामागे तुझा काही वेगळा विचार आहे का? ते कळू तर दे ना मला, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते." पण अद्वैत मात्र चिडीचूप, तो एकही शब्द त्याच्या आईला सांगत नाही. सरोज म्हणत असते, "मला कळतच नाहीये, तुझ्यामध्ये एवढा बदल झाला तरी काय?" आता बघा हा प्रेक्षकांनो, अद्वैतला आठवतंय की मंगळागौरीच्या दिवशी रात्री त्याने देवघरामध्ये येऊन देवीजवळ हात जोडून प्रार्थना केलेली असते. म्हणजे हे अद्वैतला आठवलंय, पण त्यांनी आपल्याला दाखवण्यासाठी हा सीन दाखवलाय. छान सीन आहे. अद्वैत देवाजवळ प्रार्थना करत म्हणतोय की, "आई अंबाबाई, मी तुला कधी काहीही मागितलं नाही आतापर्यंत, पण आज मंगळागौरीच्या दिवशी तुझी पूजा अर्धवट राहिली. तुझा अपमान झाला. माझ्याकडनं चूक झाली अंबाबाई. मी तुझी माफी मागतोय. मला माफ कर देवी आई. आज माझ्या आणि खरेच्या भांडणामुळे आबांच्या प्रकृतीवर परिणाम झालाय. माझ्या भांडणांमुळे घरामध्ये क्लेश झालाय. पण आज तुझा तुझा अपमान झालाय.
ही चूक मला दुरुस्त करा. देवी आई, मला ही चूक सुधारायची आहे. मी तुला आज वचन देतोय की माझ्या आणि खरेच्या नात्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही आणि आबांना तर मुळीच नाही. मी खरेशी चांगलं वागायचा प्रयत्न करणार. मी हे नाटक करणार आहे, हे योग्य नाहीये. पण आबांसाठी आणि माझ्या परिवारासाठी मी काहीही करू शकतो, अगदी काहीही. आणि प्लीज देवी आई, ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे. देवी आई, ही गोष्ट मी कोणालाही न सांगता माझं हे नाटक पुढे निभावणार आहे. तू मला साथ दे आणि तूही कोणाला सांगू नकोस, असं तो मनातल्या मनात बोललाय देवी आईशी. आणि आता इकडे सरोज म्हणते, ए काय रे अद्वैत, तुझं लक्ष कुठे आहे? म्हणजे अद्वैतने हे सगळं मनातल्या मनात इमॅजिन केलंय आणि ते आपल्याला दाखवलंय. म्हणजे बघितलं ना प्रेक्षकांनो, कला आणि अद्वैत दोघं एकमेकांना किती समरस आहे. अद्वैत सुद्धा कलासारखाच खूप श्रद्धाळू दाखवलाय त्यांनी. सरोज चिडून म्हणते, लक्ष कुठे आहे तुझं बाबा? अरे माझ्या प्रश्नांची उत्तरं तर दे. अरे मी मगासपासून एकटीच बडबड बडबड करतेय, तू का बोलत नाहीयेस बाबा? काय तुझ्या मनात आहे? बोल ना अद्वैत. अद्वैत म्हणतो, अगं आई, मला ना अर्जंटच कॉल आला बघ, थांब थांब थांब, मी बोलतो तुझ्याशी नंतर. असं उत्तर टाळून तो निघून जातोय. सरोजला फारच मनस्ताप होतोय. आता अद्वैतने फोन कानाला लावायचं नाटक केलंय आणि बाहेर येऊन तो फोन खिशात ठेवून निघून जातो. आणि ही बया तर तिथे ताकझाक करायला हजरच आहे. रोहिणीने या दोघांचं बोलणं ऐकलंय. झालं, आता रोहिणीचे पुढचे प्लॅनिंग प्लॉटिंग चालू झाले. संगीताताई कलाला म्हणत असतात, कले, मला ना आता असं वाटायला लागलंय बघ, समद चांगलं होणार आहे. जावई बापू तुझ्याशी किती छान वागताय. देवी आईनेच त्यांना कौल दिला असं वाटतंय ग. म्हणजे एक सांगू का तुला कला बाळा, अगं तू न अद्वैतरावांसंग असं संशयाच्या नजरेनं बघतच जाऊ नको बघ. म्हणजे ते मनाला नाही पटत ग. म्हणजे कधी कधी अशी छोटीशी चूक लई मोठा बदल करून जाते बघ. म्हणजे बघ हा, मला असं वाटतंय की मंगळागौरीनेच आशीर्वाद दिला असणार आहे अद्वैतरावांना. म्हणजे मंगळागौरीच्या दिवसापासनं त्यांच्यात लई मोठा बदल झालाय बघ कले, असं मला वाटतं हं. म्हणूनच ते तुझ्याशी म्हणजे माझ्या कलेशी मनापासून चांगलं वागायला लागलेत बघ. आणि बाळा, हे बघ, आता अंबाबाईच्या कृपेने समद्या गोष्टी चांगल्या होत असतील ना, तर तू उगाचच अशा बिघडू देऊ नकोस बघ. तू थोडंसं लक्ष दे. आता कलाला तिच्या आईचं बोलणं खूपच पटलंय. आणि प्रेक्षकांनो, अद्वैत विचार करत असतो रात्री, हे खोटं वागणं खूप महागात पडणार आहे मला. दिवसेंदिवस खूप कठीण जाणार आहे मला हे नाटक निभवणं. तर आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. आणि पुढे बघा, आता अद्वैतने त्याच्या नाटकाचा दुसरा अंक सुरू केलाय. कला सकाळी आंघोळ करून आवरत असते आणि अद्वैत सुद्धा ऑफिसला जायला निघालेला असतो. पण आता अद्वैतच्या मनात येतं, खरेने जे काही काम केलंय चांदेकर ज्वेलर्ससाठी, त्यासाठी तिला तिचा मोबदला मिळायलाच हवा. तसंही चांदेकर ज्वेलर्स कधीच कोणाकडनं फुकट काम करत नाही. ज्याच्या त्याच्या कामाचा मोबदला चांदेकर ज्वेलर्स त्यांना देतातच. आणि तसेही कोणाचे पैसे आतापर्यंत चांदेकर ज्वेलर्सनी बुडवले नाहीये. आमच्यासाठी काम करणारं कोणी असो, त्याला त्याचे पैसे मिळायलाच हवे, असा विचार करून आता अद्वैतने त्या कपाटातनं पैसे काढलेत. म्हणजे एक इन्व्हलप काढलंय पैशाचं. आणि आता ते इन्व्हलप हातात घेऊन तो मनाशी विचार करतोय, अद्वैत, अरे तू फक्त चांदेकर ज्वेलर्सचा मालक आहे आणि ती तुझी एम्प्लॉई आहे असं नाहीये. तू तिचा नवरा आहेस. नुसता नवरा नाहीयेस बाबा, चांगला नवरा आहेस, हे लक्षात ठेव. चांगला नवरा. म्हणजे आता चांगल्या नवऱ्याचा आविर्भाव चेहऱ्यावर आणून अद्वैत कलाला ते पैशाचं पाकिट देतोय. आता कला तिच्या कामाला निघणार, तेवढ्यात अद्वैत म्हणतो, खरे हे घे. आता कला म्हणते, काय रे, हे काय आहे? आता कलाने त्या पाकिटातले पैसे बघितलेत. कला म्हणते, बापरे, एवढे पैसे? अरे चांदेकर, तू घर खर्चासाठी एवढे पैसे देतोयस का? हे बघ, म्हणजे त्यासाठी तू देत असशील ना, तर तुला सांगते मी, रजनी मॅडमला आजोबांनी ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. अद्वैत म्हणतो, नाही नाही, हे घर खर्चासाठीचे पैसे नाहीयेत. कला म्हणते, मग कसले पैसे आहेत? अद्वैत म्हणतो, तू चांदेकर ज्वेलर्समध्ये डिझायनर म्हणून काम करतेस ना, त्याचे हे पैसे आहेत. आय मीन, हे तुझं पेमेंट आहे पहिलं असं समज. म्हणजे स्वामीनाथन सोबत तू जे काही प्रोजेक्ट केलेस त्याचे हे सगळे पैसे आहेत आणि उरलेले पैसे तुला लवकरच मिळतील. आता कला खूप खुश होत म्हणते, हो का, थँक्यू. आणि अद्वैत आता निघून जातो. पण कलाला एवढे मोठे पैसे मिळाले, तिच्या कामाचा मोबदला मिळालाय, त्यामुळे कला खूप खुश झालेली आहे. कला मनामध्ये विचार करते, आतापर्यंत मला कधी पैसे मिळाले नाही किंवा मला माझा पगार मिळाला नाही, मोबदला मिळाला नाही, असं झालं नाही. पण आज पहिल्यांदा हे पैसे जे माझ्या हातात पडलेत, त्यामुळे मला जास्ती आनंद होतोय. मला माझ्या आवडीचं काम मिळालंय, त्यातनं चांदेकरांच्या बिझनेसमध्ये फायदा होणार आहे.
या कामातून मिळालेल्या मोबदल्यातून आई बाबांनी जे काही कर्ज घेतलंय त्यासाठी माझी मदत होईल त्यांना. आणि एवढ्या संकटातून तारून मला अंबाबाईने माझे पैसे माझ्या हातात दिलेत, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आता हे सगळेच्या सगळे पैसे मी आई बाबांना दिले तर कर्जाचे हप्ते ते अगदी सहज फेडू शकतात. हे सगळं सगळं आजोबांमुळे शक्य झालंय. मला लवकरात लवकर त्यांचे आभार मानायला हवे. कला आता आजोबांचे आभार मान असा विचार करून ती डायरेक्ट आजोबांकडे पोहोचलीये. आजोबांना म्हणते कला की आजोबा तुम्ही कामात आहात का? आजोबा म्हणतात नाही ग कला, लय खुशीत दिसायलीयत आज. काय ग बेटा, काय झालं? कला म्हणते हो आजोबा, अगदी बरोबर ओळखलंय तुम्ही. आज प्रचंड खुश आहे मी. आज एक मोठी गंमत घडली आहे. आजोबा म्हणतात काय ग कला, काय घडलंय काय आज? कलाने ते पैसे आजोबांच्या हातात दिले आणि आजोबांना म्हणते आजोबा हे घ्या. आजोबा म्हणतात हे काय, एवढे पैसे? आता कला म्हणते आजोबा हे पैसे ना मला अद्वैतने दिलेत माझ्या कामाचा मोबदला म्हणून. आबा खुश होतात आणि म्हणतात काय सांगतेस सुनबाई, अगं लई मस्त बातमी दिलीस बघ. आपल्या पिढीमध्ये तू डिझायनर म्हणून काम करणं कोणाला बी आणि किती बी मान्य नसलं ना तरी अद्वैतनं म्हणजे तुझ्या नवऱ्यानं स्वतःहून तुला तुझ्या हक्काचे पैसे दिलेत बघ. आणि त्यानं निर्णय घेतला म्हणून आपल्या पिढीवर तुझी डिझायनर म्हणून तुझी जागा पक्की झाली आहे सुनबाई, लक्षात ठेव बेटा. आणि आता कला खूप खुश झाली आहे प्रेक्षकांनो. आणि आबाजींच्या ह्या वाक्यावर त्यांनी हा भाग इथेच पूर्ण केलाय. प्रेक्षकांनो, अतिशय मोठा असतो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा भाग. सांगण्यासाठी बराच एफर्ट घ्यावा लागतो. त्यासाठी तुम्ही एखादा लाईक केलात ना तर त्या एफर्टचं सार्थक झाल्यासारखं वाटेल मला. आजचा भाग तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला भाग नक्की कमेंट करून सांगा हं. आणि पुढच्या भागामध्ये त्यांनी तेच दाखवलंय. कला तिच्या आईवडिलांकडे पोहोचते तेव्हा तिच्या आईवडिलांकडे हे कर्ज मागण्यासाठी लोक आलेले असतात आणि आता म्हणत असतात की तुमचं घर वाचलं असतं जर तुम्हाला आज मुलगा असता तर त्याने हे पैसे फेडले असते. आणि इकडे रजनीताई कलाला अगदी डोळ्यामध्ये अश्रू आणून सल्ला देतात. बेटा कला, अगं तुझे आई वडील आहेत ना, तोवर माहेरी जात जागं, अगदी वेळ काढून असे माहेरचे पाश तोडू नकोस. आणि आता कला त्यांचं बोलणं ऐकून माहेरी जाते आणि तिच्या कानावर हे वाक्य पडतात आणि ती त्या लोकांना उत्तर देते मुलगाच का असावा त्यांना, मुलगी का नाही? मी आहे ना कला दिनकर खरे, मी या घराची आर्थिक जबाबदारी घ्यायला सक्षम आहे. आम्हाला हे घर विकायचं नाही त्यामुळे तुम्ही येऊ शकता. कलाने सणसणीत उत्तर दिले आणि तिचे आई वडील खूप भारावून गेले तिच्या या उत्तरामुळे. बघूयात प्रेक्षकांनो आता अद्वैतचे हे नाटक कुठे कुठे आणि काय काय रंग दाखवतंय ते. आजचा भाग छानच होता. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.